आमच्याकडे व्हॉट्सअपवरती सर्वात पहिल्यांदा आम्हाला एक मेसेज आला तो देवमामा ताईंकडनं आणि सुजातांनी तो आम्हाला दाखवला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही पाहिलं की ही अशा प्रकारची एक टूर किंवा अशी एक सहल अरेंज करते आणि त्याबद्दल आम्हाला एक वेगळाच इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्यासाठी आम्ही इंद्रनीलला बोलवलं घरी आणि अमर पण त्यावेळी आला होता आणि त्यावेळी आम्हाला खूपच नवीन माहिती मिळाली आणि आधी सांगितल्याप्रमाणे मंदिरांची अशी वेगळी सहल आम्ही आतापर्यंत कधीच घेतली नव्हती। त्याचप्रमाणे एखाद्या कुठल्या ग्रुपबरोबर आम्ही आतापर्यंत कधीच गेलो नव्हतो। जरी आतापर्यंत आम्ही खूप फिरलेलो आहोत सगळीकडे, तरी आम्ही वेगवेगळ्या आमच्या स्वतःच्या टूर आम्ही स्वतःच अरेंज करून प्रत्येक वेळी गेलो होतो। त्यामुळे हे काहीतरी एक नाविन्यपूर्ण आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही म्हटलं की याच्यात आपण निश्चितच जायला पाहिजे आणि तो एक अनुभव होता। इथे आल्यानंतर जो एक दुसरा एक त्यातलं महत्त्वाचं हे होतं की माझा एक मित्र अशा एक सहली इथे पण अरेंज करतो, तो सायकल टूर अरेंज करतो आणि त्यांनी अंगकोर वनबद्दल खूपच चांगली माहिती त्यावेळी दिली होती आणि ती आम्हाला म्हणजे त्या एक विष्णूचं मंदिर सर्वात जगातलं सगळ्यात मोठं की जे आहे बाहेर आणि जे आपण पाहायला पाहिजे, एक मनात खूपच प्रबळ इच्छा होती आणि ते पण एक कारण होतं की आपण इथे जायला पाहिजे। इथे आल्यानंतर जो एक अनुभव आला की सगळ्यांच्या बरोबर आपण म्हणजे अशा ट्रिप बरोबर पहिल्यांदाच आम्ही गेल्यामुळे खूपच आम्हाला वाटलं की अशा प्रकारच्या ट्रिप यापुढे गेल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे इंद्रनील तुझ्याबरोबर आणि नरेंद्र बरोबर यापुढेही आम्ही नवीन ट्रिपसाठी किंवा निश्चितच येऊ का, हा अनुभव खूपच चांगला होता। विशेषतः सगळे ही जे मंदिरं आहेत आणि हे जे काही कित्येक शतकांपूर्वी हे काही झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण आता साक्षीदार म्हणून जुन्या इतिहासाचं आपण बघतोय, हे पाहणं किंवा अशा ठिकाणी जाणं हे सुद्धा एक रोमांच उभा करणारं होतं आणि त्या सगळ्या तिथलं जे काही वातावरण होतं ते खूपच छान होतं। बाकी सगळे ट्रिप्स खूप उत्तम प्रकारे अरेंज केली, सगळ्यांची खूपच मैत्री, नवीन मित्र आणि सर्वजण निर्माण झाले, हे फारच चांगलं मित्र आणि मैत्री